नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या 19 भागात आपल्याला पाहायला मिळालं. काव्या ही डोर बंद करून आतमध्ये बसलेली असते. पार्थ बिचारा बाहेरून काव्या दार उघडा, काव्य दार उघडा असं म्हणत असतो. परंतु काव्या दार उघडत नसते आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते. तिला आठवत असतं की मी कसं काय म्हणू शकले की पार्थ माझा नवरा आहे. नंदिनी जेव्हा माफी माग म्हणते तेव्हा काव्या म्हणालेली असते, हा आमच्या नवरा बायकोंचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही दोघं बघून घेऊ. पार्थ माझा नवरा आहे. या गोष्टीचा तिला खूप संताप झालेला असतो. मी असं कसं काय म्हणू शकले की पार्थ माझा नवरा आहे आणि तुम्ही माझा नवरा नाही आहात, असं ती खूप मोठ्याने म्हणते. हे पार्थने ऐकलेलं असतं. पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी ॲज अ मित्र म्हणून तरी समजा मला दार उघडा, असं तो विनंती करत असतो. परंतु हिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि स्वतःवरची चिडचिड करत असते. रूममधलं सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त टाकत असते. खूप रडत असते. तिचे डोळे पाणावलेले असतात आणि तिला मनापासून खूप त्रास होत असतो की मी पार्थला नवरा माझा म्हणलेच कसं काय. त्यानंतर ती तिथे दरवाजाजवळ येऊन म्हणते की मी दार उघडू शकत नाही. तुम्ही माझे कोणीच नाही आहात, मित्रही नाही आणि नवराही नाही आहात. तुम्हाला समजत नाही का असं म्हटलेलं. त्यानंतर पार्थ बिचारा म्हणत असतो, ठीक आहे, आपण विसरून जाऊ की मी तुमचा नवरा नाही आहे, पण फ्रेंड तरी आहे ना मी तुमचा. काव्या म्हणत असते, नाही आहे, फ्रेंडसुद्धा तुम्ही नाही आहेत आणि यापुढे तुम्ही माझ्याकडून अपेक्षा वाढवून घेऊ नका. मी जे बोलले आहे ते रागाच्या भरात बोलले आहे खाली सगळ्यांसमोर. त्याच गोष्टीचा मला त्रास होतो आहे. का मी बोलून गेले का? असं ती स्वतःला चिडचिड करून घेत असते. दरवाजाजवळ येऊन ती देखील पार्थशी बोलत असते. पार्थला म्हणत असते, मी तुमचा कधीच स्वीकार करणार नाही आहे आणि तुम्ही ज्या गोष्टींच्या अपेक्षा माझ्याकडून ॲज अ हजबंड करता आहात ना, त्या गोष्टी तर मी कधीच तुम्हाला देऊ शकणार नाही. फ्रेंड म्हणत होताना का सांगितल्या नाहीत तुम्ही त्या सर्व गोष्टी मला? तिची चिडचिड होत असते, ती रडत असते आणि ती म्हणत असते, तुम्ही माझे नवरा नाही आहात, मी तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही आहे आणि कोणीच नाही आहात, हेच ती म्हणत असते. आणि पार्थ बिचारा तिची वाट पाहत दरवाजाबाहेर उभे राहिलेला असतो आणि तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे, आपण विसरून जाऊयात त्या घडलेल्या गोष्टी. ती म्हणते, नाही विसरू शकत मी. मी कसं काय म्हणू शकले की तुम्ही माझा नवरा आहात म्हणून. पार्थ म्हणत असतो, ठीक आहे, आपण फ्रेंड तरी आहोत ना, फ्रेंडच्या नात्याने तरी दार उघडा. परंतु काव्या म्हणत असते, नाही उघडणार, मी कुणीच नाही आहे, तुम्ही माझे कुणीच नाही आहात. माझ्याकडून तुमची कोणतीच अपेक्षा पूर्ण होणार नाही आहे आणि तुम्ही माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नये, असं ती रडत रडत सांगत असते. दरवाजाजवळ आलेले असते. बिचारा पार्थ तिकडून हिची वाट पाहत असतो आणि ही इकडे रडत असते. तिला तिच्या निर्णय घेतलेल्याचा पश्चाताप होत असतो आणि ती म्हणत असते की एकदाच डिवोर्स देऊन तुम्ही मला मोकळे का नाही होत? म्हणजे मी तरी सुटली, मला डिवोर्स हवा आहे तुमच्याकडून. समजतंय का तुम्हाला? ऐकू आलं का तुम्हाला? मला डिवोर्स द्या आणि कायमस्वरूपी मोकळे व्हा, म्हणजे माझीही सुटका होईल आणि तुमचीही सुटका होईल. त्यानंतर पार्थ म्हणतो की तोडणं खरंच खूप सोपं आहे आणि माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. ते म्हणजे एकतर हे नातं निभावायचं आणि मी हे नातं निभावणार आहे. मला तोडायचं नाही आहे, असं त्याने स्पष्ट शब्दात तिला सांगितलेलं असतं. परंतु काव्या म्हणते, माझ्याकडे तर फक्त एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे तोडणं. मला हे नातं निभवायचं नाही आहे, मला घटस्फोट हवा आहे, असं ती म्हणत असते. बिचारा पार्थ हा खूप हतबल झालेला असतो आणि अशा सिच्युएशनमध्ये काव्याने पार्थकडे डिवोर्स मागितलेला असतो. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? पार्थ हा काव्याला डिवोर्स देईल की नाही? तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर कनेक्टेड राहा. थँक यू सो मच.